माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आणखी एक गौप्यस्फोट केलाय. मविया म्हणून सत्ता स्थापन करू असा प्रस्ताव 2014 मध्येच आलेला होता असा दावा पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय. मात्र 2014 मध्ये हा प्रस्ताव फेटाळला आणि 2019ला आपणच हा प्रस्ताव पुढे केला असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. हा जो प्रस्ताव 3 पक्षाचा होता, आता तुम्हाला सांगतो की शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करावं, हा प्रस्ताव पहिल्यांदा मला वाटतं डिसेंबर 14ला माझ्याकडे आला होता. कोणाकडनं? मित्रपक्षाकडून, की आपण तिघे मिळून सरकार करूया. किती 2014ला आमचा पराभव झाला, भाजपचं सरकार आलं, त्यावेळेला आलं होतं की यांना घालूया आपण तिघे मिळून करूया. बाकी पुढचं काय कोण होणार कोण ते नव्हतं चालू. मी तिथल्या तिथं उभ्याच प्रस्ताव रिजेक्ट केला. पहिला प्रस्ताव कोणी आणला? ते नव्हतंच, पुढचं होतं. मूळ कल्पना एकत्र यायचं का, मग नंतर पुढच्या गोष्टी. तिथंच प्रस्ताव रिजेक्ट केला की आमच्या पक्षाला शिवसेनेमध्ये जाणं मान्यच होणार नाही. पण मला मी जर गेलो प्रस्ताव घेऊन तर मला तिथं ओरडतील तिथं आमचे नेते 14. पण 19ला मीच तो प्रस्ताव पुढे नेला. का नेला? मुख्यमंत्री झाले, ज्या प्रकारे त्यांनी 5 वर्ष राज्य केले, ज्या प्रकारे त्यांनी जवळजवळ 175 काँग्रेस राष्ट्रवादी नेते फोडले, साखर कारखान्याचे नेते फोडले, ईडीची भीती, सीबीआयची भीती, तुमच्या सगळ्यांच्या भीत्या घालून, इन्कम टॅक्सची भीती घालून कारखान्याची कर्ज बंद करतो, कारखान्यात लाव करतो, ती 175 यादी माझ्याकडे आत्ता आहे. मग मी विचार केला की हे जर थांबलं नाही, 19ला पुन्हा जर देवेंद्र मुख्यमंत्री झाले तर आपलं काही खरं आहे. मग मी विचार केला की हे जर थांबलं नाही, 19ला पुन्हा जर देवेंद्र मुख्यमंत्री झाले तर आपलं काही खरं आहे राहणार नाही. कारण शेवटी पैशापुढं काही चालत ते आपण बघतो आता रोज. म्हणून आम्ही तो प्रस्ताव दिलेला तिथं त्यांनी रिजेक्ट केला. बिलकुल चालणार नाही. आम्हाला काय म्हटले माहिती आहे दिल्लीला, तुम्हाला लोकांना मंत्री व्हायचं म्हणून तुम्ही या आघाडी सरकारचा प्रस्ताव आणलेला आहे, पण तुम्ही केरळामध्ये काय होईल, कर्नाटकमध्ये काय होईल काय माहिती. कारण शिवसेनेचं इमेज जे होतं दक्षिणेचं राज्यामध्ये एक विशिष्ट होतं सुरुवातीचं, जो बाळासाहेब ठाकरे असताना. पण त्यांना आम्ही सांगितलं की बदललेलं आहे. आणि म्हटलं तुम्ही असं करा की प्रत्येक काँग्रेस पक्षाच्या आजीबाजी मुस्लिम नेत्याला तुम्ही फोन करा, मंत्री असतील किंवा आमदार असतील किंवा माजी असतील, किंवा काय करायचं. तर त्या प्रत्येकाने आवर्जून सांगितलं की दगडापेक्षा वीट मऊ. जरी शिवसेनेची मागची पार्श्वभूमी काय असेल तर आज आम्हाला भाजप नको आहे. आणि शेवटी त्यांनी असं सांगितलं की जर 2019ला भाजप सरकार तर तुम्ही काँग्रेसला जबाबदार धरू, तुम्हाला संधी होती पर्याय करायला तुम्ही केला नाही, म्हणून ते झालं. पण तर पृथ्वीराज चव्हाणांचा हा दावा आहे. 2014 मध्येच हा प्रस्ताव आलेला होता असा दावा पृथ्वीराज चव्हाणांनी केलेला आहे. मविया म्हणून सत्ता स्थापन करू असा हा प्रस्ताव होता. मात्र तो प्रस्ताव त्यावेळी हायकमांडनं फेटाळलेला होता आणि 2019ला आपणच हा प्रस्ताव पुढे केला असा दावा चव्हाणांनी केला. आणि या संदर्भात बोलण्यासाठी सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत भाजपचे नेते प्रवीण दरेकरजी. प्रवीणजी, आत्ता आपण ऐकलं असेल पृथ्वीबाबांनी खूप मोठे दावे केलेले आहेत आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की 2014 मध्येच हा प्रस्ताव आमच्याकडे आलेला होता. एकतर या दाव्याकडे आपण कसं पाहता? मला वाटतं पृथ्वीराज चव्हाण साहेब पुन्हा मार्केटमध्ये आलेले दिसत आहेत. कारण 2-4 दिवस ते वेगवेगळे दावे करताना आपल्याला त्या ठिकाणी पाहत आहे. आणि त्याच्यामुळे तो काँग्रेसमध्ये अंतर्गत नेतृत्वाची लढाई चढाई त्या ठिकाणी दिसते. पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी एक गोष्ट कबूल केली की भारतीय जनता पार्टी एवढा स्ट्रॉंग व्हायला लागलाय की आता शिवसेनेला सोबत घेतल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही, हे त्यांच्या त्या ठिकाणी लक्षात आलं. हे त्यांनी आजच्या इंटरव्ह्यूतनं अधोरेखित केल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय. परंतु त्यांनी यातनं मिळवलं काय? काँग्रेसची वाट लावून टाकली आणि त्या ठिकाणी शिवसेनेला सोबत घेऊन शिवसेनेची वाट लावली आणि दोघे एकत्रित होऊन त्या ठिकाणी काहीच साधलं नाही. त्याच्यामुळे हतबल झालेली काँग्रेस पुन्हा आपल्यासमोर त्या ठिकाणी दिसतेय. शिवसेनेला त्या ठिकाणी आपल्यासोबत घेऊन बाळासाहेबांचा जो हिंदुत्वाचा विचार होता त्या विचारधारेला मोठमाती द्यायला लावली. त्यातनं एकनाथराव शिंदे साहेबांचं नेतृत्व पुढे आलं आणि पुन्हा एकदा भाजप आणि एकनाथरावजी शिंदे असं करून त्या ठिकाणी आम्ही पुढे गेलो आणि त्यात अजितदादा त्या ठिकाणी सोबत आले. त्याच्यामुळे तुमचे डावपेच झाले
तर त्याच्या डबल डावपेच करणारं नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेबांचं या ठिकाणी आहे. हम्म. आणि त्याच्यामुळं काही वेगळं केलं का राजकारणामध्ये तर ये जा होत असते. आता तुम्ही केलात शिवसेनेबरोबर, तेव्हा तुमचा जो विचार कुठे गेला सेक्युलरिझमचा, त्यावेळेला तुम्ही तो विचार केला नाही. त्याच्यामुळे दुसऱ्याला शिकवत असताना आपण कशी आपल्या विचारधारेला मोठमाती दिली याचं आत्मपरीक्षण मला वाटतं चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी करावं. चव्हाण साहेब एक चांगले नेते आहेत, चांगले राजकारणातलं व्यक्तिमत्व आहे आणि त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी प्रांजळपणे कबूल करताना या ठिकाणी दिसत आहेत. परंतु आता मला वाटतं वराती मागून घोडे नाचवण्याचा प्रकार आहे. त्या पुलाखालून खूप पाणी गेलेलं आहे. भारतीय जनता पार्टी, एकनाथरावजी शिंदे साहेब आणि अजितदादांचा काँग्रेस पक्ष हा अत्यंत घट्ट महाराष्ट्राच्या हितासाठी एकवटला आहे. आता कुठलेही उलटसुलट प्रयोग केले मला वाटत नाही नजीकच्या 20-25 वर्षात काही यशस्वी होतील. बरं, 2019चा फॉर्म्युला सांगत असताना ते म्हटले होते की देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील असं वाटत होतं. तेव्हा आम्ही दगडापेक्षा वीट मऊ म्हणून शिवसेनेला आम्ही जवळ केलं, त्याचं उत्तर ते देत होते. एकतर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, का बरं पृथ्वीराज चव्हाण अचानकपणे एवढे सगळे दावे करू लागलेत? सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न आहे. नाही, काय झालं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीनं 5 वर्षात राज्यकारभार केला तो एक आदर्श होता, महाराष्ट्राला विकासाकडे नेणारा होता. आणि पुन्हा जर देवेंद्रजी 5 वर्ष सत्तेत त्या ठिकाणी राहिले तर त्या ठिकाणी पुन्हा आपल्या पक्षांचेच अस्तित्व ठेवतील की नाही. आता ते ईडी बोलतील, इन्कम टॅक्स बोलतील, हे सगळं नाचता येणं अंगण वाकडे अशी त्यांची भूमिका आहे. काँग्रेसच्या काळात पण त्यांनी काय केलं, ईडीचा वापर काय केला, यंत्रणांचा काय वापर केला, देशवासियांना माहित आहे. आणि त्याच्यामुळं देवेंद्रजींचा जो आवाका आहे विकासाच्या संदर्भात त्यालाही लोक घाबरली. मग आता आपण सगळे एकत्र होण्याशिवाय पर्याय नाही. कारण त्या ठिकाणी एवढा प्रगल्भ नेता, एवढा विकासाचा दृष्टिकोन असणारा नेता त्या ठिकाणी जर पुन्हा या राज्याच्या सत्तेच्या प्रमुखपदी बसला तर आपलं काही खरं नाही. आणि मग तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना असं करून उद्धवजी ठाकरेंसोबत अनेक मतभेद असताना, बाळासाहेबांची विचारधारा पूर्णपणे टोकाची काँग्रेसच्या विरोधात असताना, किंबहुना काँग्रेस बरोबर जायला लागलं तर माझं दुकान बंद करीन शिवसेना नावाची, ही भूमिका बाळासाहेबांची होती. सगळ्यांना मोठमाती दिली. आता असं मोठमाती देणारे विचारांना काय सांगणार त्या ठिकाणी? केवळ देवेंद्र फडणवीस साहेबांचा द्वेष, त्यांची असणारी अफाट अशा प्रकारची कार्यक्षमता, ती बघूनच त्या ठिकाणी दगडापेक्षा वीट मऊ म्हणून उद्धवजी ठाकरे साहेबांना त्यांनी आणलं. परंतु वीटच कधी विरघळली पाण्यात आणि त्यांच्या सहित काँग्रेसला कशी घेऊन खाली डुबले महाराष्ट्राने पाहिले. प्रवीणजी, असे संपर्कात राहत असेल तर थांबा, कारण किशोरी पेडणेकर आपल्या बरोबर जोडल्या गेलेल्या, त्यांना बहुधा या प्रश्नावर उत्तर देता येईल. किशोरीजी, आपल्याला आवाज ऐकू येत असेल तर तुम्ही ऐकलं असेल आता प्रवीण दरेकरजी काय म्हणाले. प्रवीण दरेकरांनी जो विषय मांडतायत ते अर्धवट. हा जो प्रस्ताव 3 पक्षाचा होता, आता तुम्हाला येऊन सांगतो की शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करावं, हा प्रस्ताव पहिल्यांदा मला वाटतं डिसेंबर 14ला माझ्याकडे आला होता. कोणाकडनं? मित्रपक्षाकडून, की आपण तिघे मिळून सरकार करूया. किती 2014ला आमचा पराभव झाला, भाजपचं सरकार आलं, त्यावेळेला आलं होतं की यांना घालूया आपण तिघे मिळून करूया. बाकी पुढचं काय कोण होणार कोण ते नव्हतं झालं. मी तिथल्या तिथं उभ्याच प्रस्ताव रिजेक्ट केला. पहिला प्रस्ताव कोणी आणला? ते नव्हतंच पुढचं होतं. मूळ कल्पना एकत्र यायचं का, मग नंतर पुढच्या गोष्टी. तिथंच प्रस्ताव रिजेक्ट केला की आमच्या पक्षाला शिवसेनेवर जाणं मान्यच होणार नाही. पण मला मी जर गेलो प्रस्ताव घेऊन तर मला तिथं ओरडतील तिथे आमचे नेते 14. पण 19ला मीच तो प्रस्ताव पुढे नेला. का नेला?
तर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया होती, किशोरीताईंना ऐकायची होती प्रतिक्रिया, त्यामुळे आपण थांबलो होतो. किशोरीताई, एकतर दोन महत्त्वाचे प्रश्न. पृथ्वीराज चव्हाणांनी हा केलेला दावा की 2014लाच मविया स्थापनेचा प्रस्ताव आलेला होता, मात्र 2019चा जो प्रस्ताव आहे तो आपणच पुढे केला असा दावा त्यांनी केलेला आहे. आणि त्यात आता प्रवीण दरेकर जे म्हणाले की जो पृथ्वीराज चव्हाणांनी त्यांच्या प्रतिक्रियेमध्ये म्हटलेलं आहे की वीट मऊ हे बरं असं म्हणून त्यांनी शिवसेनेला बरोबर घेतलेलं होतं. तर काय नेमकी तुमची प्रतिक्रिया याच्यावरची काय आहे? मला मुळात तो विषयच कळला नाही मॅडम, तुम्ही नेमकं काय म्हणताय. परंतु मी एकच सांगेन, हां, बाळासाहेबांनी कधी कोणत्या मनाने राजकारण केलं नाही. बाळासाहेबांनी ज्या ज्या वेळेला काँग्रेसला मदत करायची, म्हणूनच शालिनीताई ज्या राज्यपाल किंवा राष्ट्रपती काँग्रेसच्या याला बाळासाहेबांनी चांगल्या उदात्त भावनेने मदत केली आहे. त्यामुळे सोयीनुसार वापरायचे विषय आणि सोयीनुसार बोलायचं असं बाळासाहेबांचं कधी नव्हतं. आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन आता जे काही चाललंय ते बरोबर नाही चाललंय. ठीक आहे. धन्यवाद किशोरीताई, आपण बोललात झी 24 तास बरोबर. प्रवीणजी, दरेकरजी, आपण सुद्धा झी 24 तास बरोबर जोडले गेलात, आपली प्रतिक्रिया दिली. धन्यवाद.